कोण म्हणतो देणार नाही? संघर्ष हा आमचा आयुष्यात पुजलेला आहे, पाचीलाच पुजलेला आहे. आम्ही संघर्ष तर सतत करत राहतोय, परंतु हा संघर्ष वेगळा आहे. पत्रकार मित्रांनो, मीडियाने खास करून याची दखल घेतली पाहिजे की या ठिकाणी आपण ज्या वेळेला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना या ठिकाणी त्यांना उतरवलं, पाणी साचलं होतं, त्यांना दाखवलं की 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला माणिकडोह धरण उभं राहिलं त्यावेळेला एकमेव रस्ता नारायणगावच्या आतून जाणाऱ्या एसटीचा रस्ता होता. परंतु त्या काळात या गाड्या बाहेर काढायच्या कशा म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आपलं दातृत्व दाखवलं, नेतृत्व दाखवलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तात्पुरतं काम करायला संधी दिली, रस्ता दिला आणि तेव्हापासून आज सांगायत त्यांना न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला नाही म्हणजे एवढ्या जमिनी संपादित झाल्या, 40 वर्षात अनेक उपक्रम उभे राहिले, मोठे मोठे उपक्रम उभे राहत असताना समृद्धीसारखे महामार्ग उभे राहिले, विमानतळं उभी राहिली आणि मग आमच्या असणाऱ्या शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी MIDC नाही, दुसरा कुठलाही रोजगार नाही आणि 5 धरणाने आधीच आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यांसाठी सुद्धा ऍक्विजिशन करून घेतलं नाही आणि पैसाही रुपया दिला नाही. चाऱ्या उभ्या राहिल्या, धरणं उभे राहिले, 5ही जिल्ह्यामध्ये पाणी जात आहे, त्यांना पैसे मिळाले, पण अजून आमच्या जुन्नर तालुक्यातल्या धरणांना त्यांनी जमिनी दिल्या, चाऱ्यांना जमीन दिल्या, त्यांना अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाही. दुर्दैव आहे. आया फाट्याची लोक सुद्धा सकाळपासून येऊन बसलेली आहे. मला एकच विचार पडतो, एकच सांगावं असं वाटतं की इथे तुम्हाला करायचंय काय? पैसे द्या, आम्ही पहिले आणले, आम्ही काय इथे बोंबा मारायला असंच बसलो नाही. पहिलं आम्ही आमचं कर्तृत्व दाखवलं, नेतृत्व दाखवलं, दातृत्व दाखवलं, पालकमंत्र्यांना या ठिकाणी उतरवलं. पहिलीच विजिट या ठिकाणी उतरवल्यानंतर त्यांना हा परिसर दाखवला, शेतकरी भेटले, बोर्ड लोकांचा विश्वास आहे तो संपादित राहिला पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिले पाहिजे. म्हणून सतत आम्ही सगळेजण मिळून नारायणगाव करातले सगळे जेवढे समाजकर्ते आहेत सगळ्यांना घेऊन, पत्रकारांना घेऊन, मीडियाला घेऊन, तुम्हाला ठाऊक असेल रेणुका सिंग जी आल्या होत्या दिल्लीच्या मंत्री, त्यांनी सुद्धा हा विषय, त्यांना सुद्धा आम्ही इथे उतरवलं होतं. प्रल्हाद सिंग पटेल यांना देखील आम्ही इथे उतरवलं होतं. या विचार करा, ज्यांना आपण निवडून देतोय त्यांना जरा सुद्धा वाटते का त्यांना जनाची नाही मनाची पाहिजे की नको? का माझ्या गावातला, माझ्या घराकडे जाणारा रस्ता म्हणून मी कधीतरी जिव्हाळ्याने पाहिलंय का? माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न कधी समजून घेतलाय का? आणि माझी जबाबदारी नाही का? आणि म्हणून डेरेक बाई खाटल्यावर अशी भूमिका असताना सुद्धा आम्ही विचार केला नाही, आम्ही कोणाशी भांडत बसलो नाही, आम्ही आमचं कर्तव्य करत राहिलो. आता सुद्धा ज्या वेळेला बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे झाले त्यावेळी त्यांनी 100 डेज मध्ये पहिल्याच दिवशी जेव्हा पुण्यात त्यांनी मीटिंग लावली विभागीय आयुक्तालयात, त्या ठिकाणी डुडी साहेबांना सांगितलं, कलेक्टरांना, का 100 डे मध्ये ही केस पहिली आली पाहिजे, या केसला पहिलं घ्या, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, पैसे पडून आहेत, असं नाही की पैसे नाही आहेत, त्यामुळे ही केस झाली पाहिजे. परंतु भूमी अभिलेख असेल, महसूल असेल, या ठिकाणी अष्टविनायकचे रोडवाले असतील आणि सगळ्यात मोठी वाईट गोष्ट कुठली असेल तर हे सगळे जे अधिकारी आहेत ना, हे गुलाम कुणाचे आहेत? त्या ठेकेदारांचे. ते ठेकेदार रस्ता आणून चोपले पाहिजे.
त्या ठेकेदारांना चोपल्याशिवाय आपण आता स्वस्त बसणार, कारण त्या ठेकेदारांनी बाजूला व्हायचं. आणि खरोखरच जर ज्यांना लाज जरा असेल, आपण शिवछत्रपतीच्या भूमीत जन्माला आलेलो, ही जरा शरम असेल, तर त्यांना फक्त सांगितलं होतं, इथल्या लोकांचं मागणं एकच होतं. मग संतोष नाना असेल, आशिष भाऊ असेल, सगळेच आम्ही त्यांचे असतील, आमचे कोल्हे दादा असतील, सगळे कार्यकर्ते असतील, यांचं म्हणणं फक्त एवढं होतं की गाडी 2 वेळा 3 ऍक्सिडेंट झाले तिथे एका वर्षात. आता एक तर कारखाना सुरू झाला, त्या गाड्या पण सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी गाडी घसरते, खाली जाते, चढ पडलाय, तर ते भरून द्या, तो भरावा टाका. कारण इथे मुरमाला बोट लावलं तर लाखो रुपयाचा तुमच्यावर बोजा टाकला जातो, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात, ते चालतं. आणि इकडे तुम्ही आमचा विचार करायचा नाही. येणारे जाणारे पर्यटक बाहेरचे येत आहेत, बाहेरून येणारा माणूस समाधानाने जाऊ शकत नाही, त्याला इथे आल्यानंतर बाहेर पडायला 2 तास जातात. जेवढा वेळ त्याला मुंबई पुण्यावरून यायला लागतो, तेवढा वेळ त्याला जुन्नरकडे जायला लागतो. सगळी कार्यालय जुन्नरच्या विभागात आहेत आणि मग तिथे पोहोचायसाठी एवढा अट्टहास करावा लागतो. कशासाठी? आम्ही जर म्हटलं असतो की बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत, पैसे आणण्यापासून सुरुवात असेल तर निश्चितपणाने त्याला आम्ही जबाबदार आहोत, आम्ही ते करायला पाहिजे. पण आम्ही ते आधी केलंय आणि मग सांगायला आलोय. आम्ही केलंय आणि मग सांगायला आलोय. ही प्रक्रिया काही केलं की दुसऱ्या वेळेला मीटिंगला बसलो की रिपोर्ट मध्ये काही ना काही दोष निघालाच पाहिजे. सोमवारी 2:30 वाजता माझी कलेक्टर डुडींसोबत मीटिंग आहे. मला त्यांना तेच विचारायचंय, नेमकी माशी शिंकते कुठे, प्रॉब्लेम आहे कुठे? बरोबर आहे ना? तुमचा विचार करायचा कशासाठी? अहो, ठेकेदारांसारखं तुम्ही पैसे देणार नाही ना, मग या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? या ठिकाणी कोण उत्तर देणारा आलाय की नाही ते सांगा, नाही तर इथे रस्ता चालू होणार नाही. प्रशासन कोण आलंय? नायब तहसीलदार काय आत्ताच्या आता मला करून देणार आहेत का? नाही, रस्त्याचा PWD नाही, अष्टविनायक कोण आहे? तो कदम, ते बाकीचे कोण? गुप्ता, कदम. ए बाबा थांब ना, रोज 2 तास असा केला ना आवाज प्रत्येकाने तर पळून जातील हे सगळे नोकऱ्या सोडून. सांगा कोण आहे? रस्त्याचं कोण आलंय? बोलून घ्या ना. अहो, तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून आलात ना. अरे कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? आणि या उलट्या काळजाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? या अधिकाऱ्यांचं करायचं काय? उद्या जर प्रश्न सुटला नाही, ते सांगतील, उद्या जर हा प्रश्न सुटला नाही किरण भाऊ, अल्फाक भाई, तुम्हा सगळ्यांना सांगतो पत्रकार मित्रांनो, तर आम्ही निश्चितपणाने असं आंदोलन छेडू तर भूतोना भविष्य कोणी पाहिलं नसेल, मग मुंबईच्या धर्तीवर जाऊ आम्ही. एवढं लक्षात ठेवा, आवरणं कठीण जाईल, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता तुम्ही सांगा. आत्ताच या ठिकाणी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपअभियंता आहेत किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचे जे अष्टविनायक रस्त्याचे कामकाज पाहणाऱ्या विभागाचे अधिकारी गुप्ता, श्री गुप्ता आणि श्री कदम यांना आम्ही लगेच दूरध्वनीद्वारे त्यांना कळवून त्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचा आम्ही त्यांना सूचना देत आहोत. माननीय तहसीलदार साहेबांना देखील मी या संदर्भात जे काय आहे ते त्यांना मी कळवतो आणि ते देखील या संदर्भात त्यांना कळवून त्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच रस्त्याचे रुंदीकरण आपल्याला आणि जी झाडं रस्त्यामध्ये पडलेली आहेत ती बाजूला करणे आणि भूसंपादन प्रक्रिया
हा विषय जो आहे महत्वाचं आहे भूसंपादन सर्वात महत्वाचा विषय आहे. आम्ही आहे ना नाना इथं JCB रस्ता माझ्या माहितीनुसार तयार करून टाकू, रस्ता बंद करून टाकू आम्ही. भूसंपादन प्रक्रियेचा विषय जो आहे मी तुमच्या पुढे असणार, काळजी करू नका. भूसंपादन प्रक्रियेचा जो विषय आहे माझ्या माहितीनुसार अंतिम टप्प्यावर आहे. फक्त दर निश्चिती राहिलेली आहे आणि ती दर निश्चिती झाल्याबरोबर या कामात सुरुवात होणार आहे. त्यामुळे जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये भूसंपादन प्रक्रिया आलेली आहे आणि ती लवकरच पूर्णच होईल. तर या संदर्भात आपलं भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे या ठिकाणी जे रस्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये जे निवेदन आपण या ठिकाणी माझ्याकडे सादर केलेले आहे हे निवेदन लवकरात लवकर माननीय जिल्हाधिकारी पुणे तसेच या विभागाचे रस्ता या विभागाचे अष्टविनायक रोडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याकडे सादर करण्याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि ही ग्वाही आपल्याला या ठिकाणी देत आहे. कदम साहेब, या रोडचं काम जे आहे ना आत्ताच्या आत्ता सुरू झालं पाहिजे. चालू झालं पाहिजे. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे सांगा ना. पुढे या जरा. चला, ते इथे एसी भरतात पुण्यामध्ये, इथं लोकांना काय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? हा 10 वेळा तेच सांगतोय आम्ही तुम्हाला. आता काम चालू झालं पाहिजे. नसाल होता तुमच्या क्षेत्रात कशावर तुम्ही करत होता? तुमच्या गुप्त साहेबांना येऊ दे का तुम्हाला अधिकार नसेल तर? कधी देणार सांगा. मध्ये यायला मोकळे ना. उद्याच्या उद्या सगळं करून देणार तुम्ही. हा उद्या नक्की ना. एक मिनिट, ही झाडं जी इथे आता पडलेली आहेत ती कधी उचलणार? बाबळीची झाडं जी पडली ती कधी उचलणार? उद्या तुम्ही या इथं. इथे मला सकाळी तुम्ही भेटले पाहिजेत. चहालाच इथे यायचं आणि टीम बरोबर घेऊन यायची. डिपार्टमेंटचं कोणी आहे का इथे? पोलीस डिपार्टमेंटचं काय बरं. साहेबांनी रात्री मी सांगितलं होतं तुम्हाला का त्या संबंधित माणसाला बोलून घ्या म्हणून. तुम्ही आम्ही तुमचा त्रास कमी करतोय हे तुमच्यासाठी. तुमची जबाबदारी नाही का त्यांना बोलायचं साहेबांनी? आम्ही तुमचा ताण वाढवू शकतो. लॉ अँड ऑर्डर शेवटी ठेवायचं का बिघडवायचं ते आमच्या हातात आहे. पण आम्ही तुमचा विचार केला म्हणजे तुम्ही असे झटकता जसं काय तुम्हाला गरजच नाही कसली. आता आम्ही त्या चौकात बसलो असतो तुम्ही ट्रॅफिक नेलं असतं का? पण दुसरा वेळा ऐकणार नाही. हे यार सगळे पुढचं आता सांगितलेलं आहे असं काही हो पण ते काय ताबडतोब केलं असेल आधी. तहसीलदार लावा दे बाबा. आशिष तहसीलदारच झाला. कोण माझं रात्री पण कळवलेलं होतो. बाबा मोबाईल तुमच्याकडे रात्री पण सांगितलं अमित. ओके मग रस्ता रुंदीकरणाचा विषय सांगितलेला होता रात्री पण. साहेबांनी तुम्हाला आपल्या पोलीस स्टेशन मार्फत किती निरोप मिळाला रस्ता रुंदीकरणाचं नाही. मोबाईल कुठे? हे आज सगळे ते लोक जमले ना त्याच्यामुळे जमले ना की आज शनिवारचा बाजाराचा दिवस आहे. लोकांना सगळ्या त्रास होऊन मग वाहतूक सगळी बंद झाली त्याच्यामुळे आज तुम्ही जर आले असते किंवा यांना बोलले असते प्रत्यक्ष तर त्यांनी पण ऐकलं असतं आपलं. असं झालं असतं ना विषय. तुम्ही काही करा आपण ते उद्या सकाळी ना या सगळे मिळून आपण त्यांना भेटूया. काय आहे त्यांचा मार्ग तुम्हाला काय करायचं तुम्हाला? त्यांच्या ऑफिस मध्ये घुसून मग परवा सांगेल मी काय करायचं. थांबा काय करायचं ते सांगतो ना आम्ही तुम्हाला. इथं काय अडचण होती येतो म्हणतात ते उद्या सकाळी तुम्ही काही करा साहेब. आणि तहसीलदारजी तुमचं नाव तहसीलदार बा काय तुम्ही माणूस पाठवला राव. माणूस तर पाठवायचा कोणासमोर बोलणार आहे अशा तर पाहिजे. अरे त्यांना काही कळतच नाहीये. इथे एका मिनिटात प्रश्न सोडवला पाहिजे. उद्या सकाळी 9 वाजता तुमची टीम पाहिजे आणि मला ते सगळे इथून तिथून बुजून पाहिजेत. ती झाडं झुडपं पडली ती काढून पाहिजेत.
9 वाजता त्या तुमच्या याला रस्त्याच्या अधिकाऱ्याला कदमला बोलवलंय, त्याला सांगितलंय, परंतु तुमचा पण तितका दणका जोराचा पाहिजे, नाही तर गोविंद शिंदेना सांगावं लागेल मला. नाही तुम्ही एक मिनिट इथे डिपार्टमेंटशी पण बोला, कारण आम्ही कारण नसताना डिपार्टमेंटला पण हे करतोय. कारण शनिवारी वगैरे आम्ही पाहतो लोक लग्नांना येतात, रविवारी वगैरे त्यांचे हाल आम्ही पाहतोय, डिपार्टमेंटचे पण हाल पाहतोय. आता मी डिपार्टमेंटची पोरगी मला कळतंय सगळंच काही ते एकटे चालवू शकत नाही, पण तुम्ही जर सगळे साथ देणार नसाल तर आम्हाला मग असा मोर्चा करावा लागेल का आयुष्यात तुम्ही नोकरी सोडून जाल पण नोकरी करणार नाही. एक मिनिट त्यांच्याशी बोला. साहेब नमस्कार. ऐका ना, ते आता आपण ते राज्य महामार्गाचे जे आहेत अष्टविनायकचे पुण्याचे अधिकारी त्यांच्याशी बोललेलो आहे. ते उद्या येतो म्हटलेले सकाळी कसल्याही परिस्थितीत. तर आपल्या स्तरावरून आपली टीम आणि आपण पण प्रत्यक्ष आलात तर ना एकदम काम फास्ट होऊन आपण पण मदतीला थांबू सगळे मिळून. हे जर लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर आपण सगळे मिळून करूया. हा चालेल. फक्त पण आपल्या स्तरावरून एकदा ते राज्य महामार्गाचे जे अधिकारी आहेत ना आपण स्वतःहून एकदा बोला सर पर्सनली, जेणेकरून ते उद्या त्याला जबाबदारीने येतील इथं. तेवढंच होईल सर. ते येतो म्हटलेले आहेत, मी बोलले तर येतील अजून. हॅलो हॅलो हा चालेल सर चालेल. ओके ओके थँक्यू.